पुढची बातमी पाहूयात। गडचिरोली जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये माडिया गोंड ही जमात राहत असून या जमातीमध्ये आजही घरामध्ये एखादी व्यक्ती मृत झाली तर त्याला जमिनीमध्ये पुरून त्याच्या आठवणीमध्ये एक मोठा दगड ठेवला जातो आणि त्या दगडाची नित्य नियमाने पूजा अर्चना केली जाते। तसंच सणाच्या दिवशी त्याच दगडाला तो व्यक्ती समजून नवीन पांढरं वस्त्र परिधान केलं जातं आणि त्याच्या आवडत्या वस्तू सुद्धा त्या ठिकाणी ठेवल्या जातात। या जुन्या रूढी परंपरा असून आजही जोपासल्या जातात। सर्व बाबींचा आढावा आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी घेतलाय, पाहूयात। गडचिरोली हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये माडिया गोंड ही जमात मोठ्या संख्येने आहे आणि समाज किंवा आपण कितीही प्रगत जरी असलो तरी जुन्या रीतिरिवाज या आपल्याला कायम पद्धतीने करावा लागतात। असाच एक आम्ही तुम्हाला एक हे दाखवणार आहोत। आपण गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये आलेलो, पोतेपल्ली या गावामध्ये आलो। हा गाव एकेकाळी नक्षली भयभीत, नक्षलींची भीती होती या गावामध्ये। या गावामध्ये एक साधारण व्यक्ती यायचं म्हटलं की भीती वाटायची, परंतु आता आपण रस्ते झाले, नक्षलींची भीती हटलेली आहे। आपण इथे सुखरूप येऊ शकतो, काही हरकत नाही। आपण आलेलो आहोत या ठिकाणी। आपण बघू शकता हे जे मोठे मोठे गोटे जे दिसत आहेत, जे मोठे मोठे गोटे गाडलेले दिसत आहेत, हे गोटे नसून हे आदिवासी समाजातील एखादी व्यक्ती जर मरण पावला, त्यांचा घरचा जर सदस्य मरण पावला तर त्या सदस्याच्या आठवणीमध्ये हे मोठे मोठे गोटे गाडल्या जातात आणि त्या गोट्यांवर त्यांच्या आठवणी, त्यांच्या जे काही त्यांच्या आवडत्या वस्तू होत्या त्या नेहमी टाकल्या जातात आणि त्यांची आठवण म्हणून असते। काही आदिवासी समाजाचे काही बांधव आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते काय सांगणार आहेत। भाऊ, कशा संदर्भात हे आपण गोटे काढतो, कशासाठी असतात हे? आपण घरचे व्यक्ती किंवा कोणी गावचे व्यक्ती अगर मरण पावले तर त्यांना नाही का आपण पहिला गती करून दुसऱ्या दिवशी आम्ही ते गोटा ते काढण्याची आमचं प्रथा आहे आणि त्याच्या आठवणीमध्ये त्यांचे जे साहित्य आहेत का, पेटी, कपडे किंवा काही, तर ते आपण त्या गोट्यापाशी आम्ही टाकतो। बरं, याच्यामध्ये जसं आता एखादी सण असला, एखादी घरचा मोठा कार्यक्रम असला तर मग आपण त्या गोट्याची वगैरे काही पूजा वगैरे? हो, करतो। गोट्याची पूजा त्यावेळेला आपण येऊन गोट्याला नाही का ते आपला उंबराचा दूध निघते, दूध पाण्यात मिक्स करून दुधाने नाही का शितळतून गोटा धुवून नाही का तिथं थोडा अगरबत्ती, सिंदूर वगैरे ठेवून मग आपला घरचा कार्यक्रम करतो। नवीन कपडे वगैरे टाकता का तिथे? नाही, नवीन कपडा नाही, सफेद कपडा नवीनवाला असा गुंडाळतो। आदिवासी समाजाची ही प्रथा आहे, ज्यावेळी घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला की घरचा प्रतिष्ठित व्यक्ती त्याला आपण नवीन कपडे घेतो, त्या पद्धतीने या ठिकाणी जे त्यांच्या आठवणी असतात, काढलेल्या गोट्यामध्ये जे आठवणी ठेवलेल्या असतात त्या आठवणीमध्ये ते त्यांना बघत असतात, म्हणून त्याची सुद्धा ते सेवा त्याच पद्धतीने करतात। अशा पद्धतीचा हा आदिवासी समाज जो आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजही आहे आणि आजही या रूढी परंपरा सुरू आहेत। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।